श्री गुरुचं महत्व सांगणारा, श्री गुरु पाठीशी असल्यावर इतरांची गरजच नाही हे सांगणारा गोड आणि समर्पक अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्रीमंत सद्गुरु बाळूमामा, त्या बाळूमामांचा भागा नंबर 4 आणि त्या 4 नंबर भाग्यातून आज या मेंढी माऊलीच्या रूपाने आलेलं साक्षात बाळूमामांचे हे दर्शन तुम्हा सगळ्या मार्कडवाडीकरांना होत असताना नुसत्या मार्कडवाडीचीच लोक समोर बसली नाही, पंचक्रोशीतून सगळी माणसं समोर येऊन बसले. सबंध पंचक्रोशीला मामांचं दर्शन आज या भूमीमुळे होतंय. तुम्ही मान्य करा, नाही तर नका करू. एक राहता आम्ही जरी कीर्तनाला इतरत्र फिरत असलो तरी भागात चाललेल्या प्रत्येक कार्यक्रमावरती आमचं लक्ष असतं. गेले 4 दिवस झालं या मार्कडवाडीमध्ये हे आदमापूरचं दर्शन झाल्यासारखं व्हायला लागलं. वाडी 4 दिवस झालं वाडी राहिली नाही. वाडी 4 दिवस झालं आदमापूरचा राजा या मातीमध्ये येऊन विसावलाय, या भूमीमध्ये येऊन विसावलाय. या वाडीचं हे भाग्य मी सेवा केली. पावसाचं पलीकडे बागवच्या घरापासून पलीकडे गेलो ती सगळं शेवटी वाडीवरती असणारं मामांचं प्रेम म्हणून मामा पुन्हा एकदा या मामांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. विशाल बुवा, एवढा भव्य दिव्य सोहळा करायचा म्हटल्यावर सगळ्यांनी जर हात मागे घेतलं तर हे होत नसतं. कार्यक्रम करायचं म्हणजे मोकळ्यात चांगला झाला मोकळं म्हणून चालत. त्याच्यासाठी ज्याच्याकडे वेळ आहे त्याला वेळ द्यावा लागतो, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा द्यावा लागतो, जो कष्ट करतो त्याने कष्ट करावं लागतं. पैसा देणाऱ्याच्या पैशावर, ज्यांनी वेळ दिला त्यांच्या वेळेवर, आणि ज्या लेकरांनी कष्ट केलं त्या लेकरांच्या कष्टावर एक भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मामांच्या चरणावरती सुरुवातीला विनंती करतो, मामा ज्या लेकरांनी पैसा दिला त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी येऊ द्या. ज्या लेकरांनी कष्ट केलं त्यांना उदंड आरोग्य लाभू द्या. आणि ज्या लेकरांनी वेळ दिला मामा त्यांच्या आयुष्याचं कल्याण होऊ द्या. ज्यांनी या सोहळ्यासाठी सहकार्य केलं बाळूमामा, त्या प्रत्येक लेकराच्या आयुष्याचा कण ना कण तुमच्या आशीर्वादाने पुलकित होऊ द्या. मामा हे लेकर तुमच्यासाठी समाजाच्या समोर हात पसरतायत. आमची विनंती आहे मामा, ज्यांनी तुमच्यासाठी हात पसरला त्याला पुन्हा मरेपर्यंत कुणाकडे हात पसरायला लागला नाही पाहिजे. मामांच्या आशीर्वादानं, मामांच्या कृपेनं त्या लेकरांचं कल्याण व्हावं ही भावना अंतःकरणामध्ये व्यक्त करतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. गुरु वेद आणि श्री गुरु असं काय त्यात काय फरक असते तर मस्त कसा गुरु वेद आणि श्री गुरु वेद काय फरक ते तरी सांगा. चांगला शिकवायला बी गुरुच असतो, वाईट शिकवणारा गुरु चांगलं बी शिकवतो आणि गुरु काय बोलतो गुरु वाईट कुठे शिकवतो नाही शिकवतो तर वाईट शिकवणारा गुरु नाही. वाईट शिकवणारा एखादा विचारला असते ती अहो मी कीर्तनात ऐकले पिऊ नाही धंदा असते त्यांचा. सांगू माझं स्पष्ट मत आहे, चांगला गुरु भेटणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती. चांगला गुरु भेटणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती. चांगलं शिकवणारा गुरु, वाईट शिकवणारा गुरु. माझं बोलणं तुम्हाला पटलं असेल, तुम्हाला पटावं म्हणून सांगतो. लोकांच्या लेकरांना चांगलं शिकवते तिला गुरुच म्हणा, आणि लोकांच्या घरी जाऊन त्यांची घरं फोडते.